नंदा प्रधान. शनिवारी दुपारी ऑफिस सुटले. फोर्ट मधून हिंडत निघालो. एका घड्याळाच्या दुकानाच्या दर्शनी खिडकी पुढे उभा राहून काचेचे मागे मांडलेली घड्याळे मी पाहत होतो. इंग्रजीत याला विंडो शॉपिंग असे म्हणतात. मोठमोठ्या दुकानातून अतिशय आकर्षक रीतीने विक्रीच्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात. बहुधा किमतींच्या चिठ्ठ्या उलटून ठेवतात. तिथली अत्यंत आवडलेली वस्तू ही सगळ्यात महाग असते. मागे एकदा एका दुकानाच्या काचे आड ठेवलेला टाय मी पाहिला होता. मला फार आवडला होता. कदाचित तो तितका सुंदर नसेल, कारण तो त्या काचेआड बरेच दिवस होता. एके दिवशी मी हिया करून त्या दुकानात शिरलो आणि टायची किंमत ऐकून बाहेर पडलो. टायची किंमत 30 रुपये असू शकते हे ऐकून माझा कंठ दाटला होता. आता ती घड्याळे पाहताना देखील माझ्या मनगटाला कुठले शोभेल याचा मी विचार करीत होतो. उगीच वास्तविक मनगटाला शोभण्याऐवजी खिशाला पेलण्याचा मुद्दा महत्वाचा होता. तरी सुद्धा मनातल्या मनात मी माझ्या मनगटावर त्या काचेतली सगळी घड्याळे चढवून पाहिली. तसे मी सूटही चढवले आहेत. फर्निचरच्या दुकानातल्या त्या तऱ्हेतऱ्हेच्या फर्निचरवर बसलो आहे. मनातल्या मनात तिथल्या गुबगुबीत पलंगावर झोपलोही आहे. एक 200 रुपयांचा रेडिओ घ्यायला पंचवार्षिक योजना आखावी लागते आम्हाला. डोंबिवली ते बोरीबंदर प्रवास फक्त एकदा फर्स्ट क्लास मधून करण्याची इच्छा अजून काही पुरी करता आलेली नाही मला. तर मी काचेतून घड्याळे पाहत उभा होतो. नाही म्हटले तरी मनातून खिन्न होतो. तेवढ्यात माझ्या खांद्यावर हात पडला आणि आवाज आला, हॅलो. मी एकदम चमकून मागे पाहिलं. नंदा. नंदा. अरे नंदा तू. विसरला नाही. नंदाला एकदा ओझरते पाहणारा माणूस देखील विसरणार नाही. इथे तर मी 4 वर्षे कॉलेजमध्ये बरोबर काढली होती. मीच काय, पण आमच्या कॉलेजमध्ये त्या काळात शिकत किंवा शिकवीत असलेले कोणीच त्याला विसरू शकणार नाही. पण आज जवळजवळ 20 वर्षांनंतर भेटलो मी त्याला. मुली तर त्याच्यावर खुश होत्याच, पण कॉलेजमधली यच्चयावत मुलेही खुश. नंदा प्रधान हे नाव आम्ही गॅरी कूपर, फ्रेडरिक मार्श, डिक पॉवेल, रॉमेन नव्हेरो यांच्या नामावलीत घेत होतो. दिवाळीच्या आणि नाताळाच्या सुट्टीत देखील हॉस्टेलमधल्या आपल्या खोलीत राहणारा नंदा प्रधान. कॉलेजच्या इंग्लिश नाटकांमधून पारशी आणि ख्रिश्चन मुलामुलींच्या गटातून काम करणारा नंदा. मी BA ला होतो. त्यावर्षी नंदानं हॅमलेटचं काम केलं होतं. त्यानंतर मी ब्रिटिश रंगभूमीवरचे हॅमलेट देखील सिनेमात पाहिले, पण डोक्यात नंदाचा हॅमलेट पक्का बसलाय. गोड हॅमलेट. प्रेमी सकलातवाला. ऑफिलिया होती. नंदा फ्रेनीशी लग्न करणार अशी त्यावेळी अफवा देखील होती. पण नंदाच्या बाबतीत दर 2 महिन्यांनी अशा अफवा उठत. मला वाटते कॉलेजातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी नंदाचं लग्न व्हावं अशी सर्वांचीच मनोमन इच्छा होती. या बाबतीत कॉलेजातल्या इतर इच्छुकांनी सुद्धा नंदाला अत्यंत खिलाडूपणानं वॉकओव्हर दिला होता. जवळजवळ 5.5 फूट उंच, सडपातळ, निळ्या डोळ्यांचा, लहानशा पातळ ओठांचा, कुरळ्या केसांचा नंदा हा प्रथम दर्शनी हिंदू मुलगा वाटतच नसे. त्यातून तो नेहमी असायचा देखील इंग्लिश बोलणाऱ्या कॉस्मोपॉलिटन गटात. असं त्याची आणि माझी कॉलेजमधली मैत्री कशी जुळली हे देखील मला या क्षणापर्यंत कोड आहे. इंग्लिश ऑनर्सच्या तासाला आम्ही 7-8च मुले मुली होतो. त्यात संपूर्ण देशी असा मी आणि इंदू वेलणकर नावाची मुलगी होती. अर्धमागधीला जायची ही मुलगी इंग्रजीच्या वर्गात
केवळ फॉर्म भरण्यात गफलत झाल्यामुळे बसत असावी अशी माझी समजूत होती. नऊवारी साडी, आंबाडा, हातात पुरुषांनी बांधावे एवढे लठ्ठ घड्याळ, हातावर भाराभर पुस्तकांचा ढिगारा आणि मंगळागौरीचे जागरण करून आल्यासारखी दिसणारी ही वेंधळी मुलगी जेव्हा इंग्लिशच्या परीक्षेत विश्वविद्यालयातली सगळी बक्षिसं घेऊन गेली, त्यावेळी आम्ही भान हरपून तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला गेलो होतो. वास्तविक एखाद्या मुलीच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याचे मला धैर्य नव्हते, पण नंदा माझ्या खोलीवर आला होता. त्यावेळी मी भिकारदास मारुतीजवळ एका चाळीत खोली घेऊन राहत होतो. त्या काळच्या पुण्यात 4 रुपये भाड्यात ज्या सुखसोयींसह खोली मिळेल त्या खोलीत मी आणि आरगडे नावाचा माझा एक पार्टनर राहत होतो. तो रात्रंदिवस फ्लूट वाजवायचा. मग त्याचे आणि मालकाचे भांडण होईल. माझ्या त्या खोलीवर नंदा आला की मला ओशाळल्यासारखे होईल. तारेवर माझा घरी धुतलेला लेंगा आणि फाटका बनियन, शर्ट वगैरे वाळत पडलेला असेल. आरगड्याने एक जुने चहाचे खोके मिळवून त्यावर बैठक केली. त्याच्यावर बसून तो फ्लूटचा रियाज करायचा. चांगली वाजवायचं, पण पुढे त्याला प्लुरसी झाली. माझ्या त्या खोलीत, त्या दरिद्री भिंतींच्या मध्ये आणि त्या ग्रहणात देण्याच्या लायकीच्या त्या टांगलेल्या कपड्यांखाली नंदा उभा होता. आपल्याला जायचंय, नंदा म्हणाला. कुठे? इंदू वेलणकरकडे. त्याची अशी चमत्कारिक तुटक बोलण्याची पद्धत होती. आवाज देखील असा खरगळा पण कठोर नाही, असा काहीतरी होता. त्याला ज्याप्रमाणे काहीही शोभून दिसे तसा तो आवाजही शोभे. नंदा एकदा माझ्या बरोबर एका गाण्याला लेंगा आणि नेहरू शर्ट घालून आला होता. त्या वेशातही तो इतका उमदा दिसला की बुवांनी काही कारण नसताना गाता गाता उगीच त्याला नमस्कार केला. त्या दिवशी तो खोलीवर आला तेव्हा मी अक्षरशः भांबावलो होतो. काही माणसे जन्मतः असे काहीतरी तेज घेऊन येतात की त्यांच्या पुढे उगीच मी म्हणणारे हतबल होतात. काही स्त्रियांचं सौंदर्य असंच आपल्याला नामोहरम करून टाकतं. त्यांच्या पुढे आपण एखाद्या फाटक्या चिरवटासारखे आहोत असं वाटायला लागतं. नंदामध्ये ती जादू होती. मला आठवत आहे, आमचे प्रिन्सिपल साहेब देखील जिमखाना कमिटीच्या सभेत नंदाची सूचना कमालीच्या गंभीरपणाने ऐकत. तिथे देखील नंदा अशी तोटकीच वाक्य बोलायचा, पण इंग्लिशमध्ये. 3-4 शब्दांहून अधिक मोठे वाक्य नसायचे. त्या दिवशी सुद्धा आपल्याला जायचं आहे एवढेच म्हणाला होता आणि मी कुठे म्हटल्यावर इंदू वेलणकर म्हणाला. इंदू वेलणकर? अभिनंदन करायला तिच्या घरी? तिचा म्हातारा भयंकर चमत्कारी आहे. असू दे, मी सुद्धा आहे. बघ तू जर गॅलरीत उभा राहा ना, मी कपडे बदलतो. आमच्या महालातल्या अडचणी अनेक आहेत, मग बाहेर कशाला. मी शक्य तितके त्या 6x8च्या कुराड्यात कोपऱ्यात तोंड घालून माझी एकुलती एक विजार चढवली, शर्ट कोंबला आणि आम्ही निघालो. इंदू वेलणकरचा राहता वाडा तिच्या इंग्लिश खेरीज इतर सर्व गोष्टींना साजेसा होता. बोळाच्या तोंडाशी कलईवाले पेंडसे आत राहतात असा तर्जनी दाखवणारा हात काढलेला बोर्ड होता. खाली कुठल्या तरी पुणेरी बोळ संप्रदायात वाढलेल्या इब्लिस कार्ट्याने खडू नये, पण कलई मात्र रस्त्यात बसूनच करतात असे लिहिले होते. काही काही माणसं कुठे राहतात ते उगीच आपल्याला ठाऊक असते. इंदू वेलणकर हा त्यातलाच एक नमुना. जर कोणीतरी मला कलईवाल्या पेन्शनच्या बोळात इंदू राहते असे सांगितले होते. त्या बोळातून मी आणि नंदा जाताना त्या ओसरीवर आणि पायऱ्यांवर बसलेल्या बायका आणि पोरे नंदाकडे माना वळवून वळवून पाहत होते. इतक्या देखण्या पुरुषाचे पाय त्या बोळाला यापूर्वी कधी लागले नसते.
जनस्थानातून प्रभू रामचंद्राला जाताना दंडकारण्यातल्या त्या शबर स्त्रियांनी याच दृष्टीने पाहिले होते. बोळ संपता संपता ज गो वेलणकर री ए इन्स्पेक्टर अशी पाटी दिसली. आम्ही आत गेलो. दाराबाहेर एक दोरी लोंबकळत होती. तिच्या खाली ही ओढा अशी सूचना होती. त्याप्रमाणे ती ओढली. मग आज कुठे काहीतरी खणखणले आणि कडी उघडली. एका अत्यंत खतरूड चेहऱ्याच्या पेन्शनराने कपाळावर चष्मा ठेवून आठ्यावाढीत विचारले, काय हवंय? इंदुताई वेलणकर इथेच राहतात ना? मी चटकन इंदूला ताई जोडून आमचे शुद्ध हेतू जाहीर केले. राहतात आपण? आई थेरडा नंदासारखा स्फुटक बोलत होता. आम्ही त्यांचे वर्गबंधू होत. तेवढ्यात इंदू स्वतःच डोकावली. नंदाला पाहून ती कमालीची थक्क झाली होती आणि तिला पाहून मी थक्क झालो होतो. कॉलेजात काकूस सारखे नऊवारी लुगडे नेसून भला मोठा आंबाडा घालणारी इंदू घरात पाचवारी नेसली होती आणि तिची वेणी गुडघ्यापर्यंत होती. केसात फूल होते. या ना तात्या, हेही माझ्या बरोबर ऑनर्सला होते. मग मिळाले का? हो, आम्हा दोघांनाही मिळाले. मी चटकन सांगून टाकलं, नाहीतर म्हातारा बाहेर वा म्हणायचा. बसा ना आपण, बसा ना. इंदू नंदाकडे पाहत मला सांगत होती. ती पावसाळली होती, घाबरली होती आणि त्यामुळेच ती काय कोण नाही क्षणाक्षणाला अधिकच सुंदर दिसत होती. नंदा मात्र शांतपणे बसला. आर्टिस्ट कॉंग्रॅच्युलेशन. नंदा, या माणसाला देवाने काय काय दिलं होतं? त्या बुद्रुक म्हाताऱ्याच्या दिवाणखान्यात एका व्हिक्टोरियन काळातल्या खुर्चीवर नंदा अशा ऐटीत बसून हे बोलला की मला वाटले तो थेरडा तिथे नसता तर तेवढ्या बोलण्याने इंदू त्याच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने रडली असती. थँक्यू. चुकलेल्या थरथरत्या ओठांनी ती म्हणाली, आज रात्री जेवायला याल का? नंदा विचारत होता. मी? इंदूचा आवाज इतका मऊ होता की उगीच मला गालावर पीस फिरवण्यासारखे वाटले. मी डिनर अरेंज केले. डिनर? म्हातारा तेल न घातलेल्या झोपाळ्याच्या कड्या किरकिरतात तसा किरकिरला. येस सर, टू सेलिब्रेट युअर डॉटर्स सक्सेस. कुठे डिनर केलंय अरेंज? मोरेटोर. हॉटेलात का? घर नाही का तुम्हाला? स्वतःच्या डोक्यावरचे एरंडाचे पान जोरात थापीत म्हातारा रेकला. नाही. नंदाचं ते नाही असं काळीच चिरत गेलं. नंदाला घर नाही ही गोष्ट कॉलेजात फार फार थोड्या लोकांना ठाऊक होती. इंदूच्या चेहऱ्याकडे मला पाहावे ना. रात्री मी आणि नंदा मोरेटोर मध्ये जेवायला गेलो होतो. नंदा दारातच माझी वाट पाहत उभा होता. मोरेटोरला माझी चरणकमळे अधूनमधून नंदाच्या आग्रहाने लागायची. मला संकोच वाटे. एका दरिद्री मराठी दैनिकात तारांची भाषांतरे करण्याची उपसंपादक अधूनमधून हिटलर, चर्चिल वगैरे मंडळींना संपादकांना अगदीच आळस आला तर 4 समजुतीच्या गोष्टी सांगणारे अग्रलेख लिहिणे, या कार्याबद्दल मिळणाऱ्या अखंड 30 रुपयात मला त्याला म्हणजे नंदाला लकीत नेण्याची देखील ऐपत नसे. पण नंदा आज 8 वाजता मोरेटोर मध्ये असा लष्करी हुकूम दिल्यासारखं आमंत्रण देई आणि हिप्नोटाइज्ड माणसासारखा तिथे जात. नंदा सुंदर सूट घालून उभा होता. आजूबाजूनी येणाऱ्या जाणाऱ्या साहेब लोकांच्या मेळाव्यात तो त्यांच्यातलाच दिसे. इंग्रजाने त्यानंतर 8-10 वर्षांनी हा देश सोडला. त्यापूर्वी कॅम्पात जायला उगीच भीती वाटायची. त्याच्या मंद्र सप्तकात त्याने स्वागत केले. मी अंगसावरीत त्या टेबलांमधून जात होतो. एवढ्यात एका पारशी पोळीने टेबलावर कोपरे ठेवून आपल्या
गोऱ्या गोऱ्या चवळीच्या शेंगेसारख्या नाजूक बोटांनी विश केले. नंदाने हात वर उचलून त्याचा स्वीकार केला. त्याला हे सहज जमत होते. मी तर त्यात मोरेटोर मध्ये साहेब देशात असेपर्यंत कधी पोटभर जेवू शकलो नाही. नंदा तिथला सराईत होता. त्या हॉटेलच्या मागल्या बाजूला प्रशस्त लता मंडप असे. तिथल्या कोपऱ्यातले एक ठराविक टेबल नंदाला नेहमी मिळे. आम्ही त्या दिशेनं जाऊ लागलो आणि बाजूला ट्रेवरून विस्कीचे लखलखणारे प्याले घेऊन जाणाऱ्या वेटरला धक्का लागून होणारा अपघात अर्ध्या इंचाने टळला. त्या टेबलाशी इंदू वेलणकर बसली होती. रंगबिरंगी झग्यातल्या गौरांगना, काळे सूट आणि कडकडीत कॉलरचे पांढरे शर्ट घातलेले ते लालबुंद साहेब, त्यात न शोभणारी आम्ही दोघेच होतो. मी आणि लिंबू रंगाची साडी नेसलेली इंदू. पण त्या विलायती फुलात केतकी सारखी भासली ती मला. हा घाबरतो, नंदा म्हणाला. कशाला? इंदूने विचारले. ती इतक्या सहजपणाने बोलत होती की दुपारी कलईवाल्या पेन्शनच्या बोळात घडलेला प्रकार खरा की स्वप्न हे मला कळेना. की हे स्वप्न. हॉटेलला घाबरतो. आपल्याला या साहेबी हॉटेलात अन्न नाही बुवा जात. माझ्या उद्गारांवर इंदू हसली. 2 वर्षे एका वर्गात बसलो आम्ही, पण इंदूच्या गालांना खळ्या पडतात हे तेव्हा प्रथम पाहिले. पुस्तकांचा भारा आणि पदर सांभाळीत वर्गात शिरून खालच्या मानेनं प्राध्यापकांच्या तोंडून निघणारी ओळण ओळ टिपून घेणारी ती हीच का मला कळे ना. काय घेणार? नंदाने इंदूच्या हातात मेनू दिला. ज्यांना काय हवं ते विचार. इंदू ते कार्ड माझ्या हातात देत म्हणाली. मी तिच्या विचार या एकेरी क्रियापदावर फेटाळलो आणि वेड्यासारखा नंदाकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात इंदूने ते कार्ड माझ्या हातातून घेतले आणि अत्यंत सराईतपणे पदार्थांची यादी सांगितली. छान दिसते छान, नंदा म्हणाला आणि मला उगीच गरगरल्यासारखं व्हायला लागलं. माझी छाती धडधडत होती. धनाजीचा घोडा मुसलमानांना म्हणे पाण्यात दिसायचा. मला पुढल्या टोमॅटो सुपात इंदूचा थेरडा दिसायला लागला. काही कळे ना. नंदा कॉलेजातल्या कुठल्या मुलीबरोबर कुठे गेला याचा सर्व तपशील आम्हा सर्व मित्रांना ठाऊक असे. किंबहुना त्यावेळी फर्स्ट इयर मधल्या रेवती आलमाडी नावाच्या अतिशय देखण्या मुलीबरोबर आम्ही त्याचं नाव नक्की करून टाकले होते. उद्या जर मी मित्रांना म्हणजे इतर मित्रांना नंदा आणि इंदू वेलणकर ही नावे एकत्र जरी म्हणून दाखवली असती तरी त्यांनी मला विना चौकशी येरवड्याला धाडले असते. मी प्रत्यक्ष पाहिले होते. पाश्चात्य संगीतांचे सूर ऐकू येत होते. पलीकडच्या टेबलावरून विस्कीचा वास येत होता. टेबलाच्या बाजूने जाणाऱ्या त्या आंग्ल युवतींच्या दिशेनं जीव घेण्या विलायती सुगंधाचा दरवळ अंगावरून रेशमी वस्त्र सरकल्यासारखा सरकत होता. साक्षात मदनासारखा दिसणारा नंदा माझ्या डाव्या बाजूला बसला होता आणि समोर इंदू वेलणकर कसल्या तरी जादूने परी होऊन पुढे येऊन बसली होती. ते दृश्य एखाद्या तपस्वी चित्रकाराच्या चित्रासारखं फुलून आलं होतं. त्या रात्री मी त्या दोघांना कॅम्पमध्ये सोडून निघालो. ती बहुधा बंड गार्डनवर गेली असावी. त्या रात्रीच्या चांदण्याला त्या दोघांच्या अंगावर बरसताना स्वतःच जीवित धन्य झाल्यासारखं वाटलं. सिंड्रेलाच्या गोष्टीमध्ये तिला कोण्या यक्षिणीने नटवली होती. तिथे इंदूचा हात साक्षात एका यक्षाच्या हातात होता. पण यक्षांना शाप असतो म्हणतात. त्या रात्रीनंतर त्या दोघांनाही कोणाची दृष्ट लागली देव जाणे. मला काही कळलं नाही. BA वर शिक्षण आटोपून नोकरीच्या शोधात मी मुंबईला आलो आणि एका कचेरीत चिकटलो. पाहतोस काय,
नंदाच्या या उद्गारांनी मी भानावर आलो. मनाचा वेग काय भयंकर असतो. एका क्षणात मी किती हिंदून आलो. नंदा माझ्या पुढे उभा होता, याच्यावर माझा विश्वासच बसेना. तो इंग्लंडला गेला आणि तिथेच राहिला एवढंच मला कळलं होतं. हरवलेले खेळणे सापडल्यावर एखाद्या लहान मुलाचे होईल तसे मला झाले होते. नंदा, नंदा, मी वेड्यासारखा ओरडलो. अक्षर जीव अर्धा अर्धा होतो म्हणजे काय होते हे त्यावेळी मला कळले होते. नंदा तसा बदलला नव्हता, त्याचे कुरळे केस मात्र विरळ झाले होते. चेहऱ्यावर 40शी उलटल्याच्या फार सूक्ष्म खुणा होत्या. काळसर टेरिलिनची पॅन्ट आणि पांढरा बुशशर्ट घालून तो पुढे उभा होता. बुशशर्टावर बारीक डिझाईन होते कसले तरी. निळे डोळे तसे होते. चेहऱ्यावर नव्या साबणाच्या वडीचा ताजेपणा होता. केव्हा आलास हिंदुस्थानात? तेव्हा एखाद्या जादूगारा मागून जावे तसं मी त्याच्या मागून गेलो. वेस्ट साइड इन मध्ये शिरलो. गेली कित्येक वर्ष मी या हॉटेलमध्ये जाऊन चहा घ्यायचा बेत करीत होतो. बोल. नंदा जणू काही आम्ही रोज भेटत होतो अशा सहजतेने म्हणाला. मला उगीच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि हा सत्पुरुष शांत होता. मी काय बोलणार, तूच बोल. किती वर्षांनी भेटलो. नंदा, मला वाटलं तू इंग्लंडातच स्थायिक झालास. मला स्थायिक हा शब्द कसाच वाटला. हा शब्द पुण्यात कायम राहणाऱ्याला ठीक आहे, पण इंग्लंडात स्थायिक काय व्हायचं. मी सेटल म्हणायला हवे होते. रे इंग्लंडात काय. अजूनही त्याचे ते 3-3 शब्दांचे बोलणे कायम होते. आवाजही तोच. उजवा हात डोक्याच्या मागून फिरवण्याची लकबही ती. मला काय ठाऊक, तूच सांग. इतकी वर्ष काय केलंस इंग्लंडला? 17-18 वर्ष झाली. एक प्रचंड महायुद्ध होऊन गेलं. स्वातंत्र्य मिळालं. कोणाला? भारताला. हो, मिळाला. 2 Ts हा हुकूम वेटरला होता. मी खरोखरी एखाद्या आधाशासारखा त्याच्याकडे पाहत होतो. लठ्ठ झालास. नंदा म्हणाला, तू मात्र तसाच आहेस. असं वाटतं आपण कालच BA झालो. आठवत आहे तुला? बाकी तुला कशाला आठवेल म्हणा. ते भटजी पुणे लंडनला राहिला इतकी वर्ष. लंडन मध्येच होतास का रे? खूप ठिकाणी होतो. पॅरिस पाहिलं असशील नाही? हा प्रश्न विचारल्यावर माझा बावळटपणा माझ्या ध्यानात आला. पाहिलं. नंदाच्या लक्षात माझा बोतमपणा आला नसावा. आणखी काय काय पाहिलं? खूप पाहिलं. नशिबानेच बुवा. माझ्या या वाक्यावर नंदा एखाद्या लहान मुलाच्या बालिश उद्गाराला हसावे तसा हसला. का रे हसलास? मी बघ गेली 18 वर्ष या मुंबईत आहे. ऑफिस आणि मी रविवार लोळून काढतो. पळापळीत चांगली दादरला जागा होती ती सोडून डोंबिवलीला गेलो. तिथून येतो रोज. कसली पळापळ. अरे युद्धात बॉम्ब हल्ल्याच्या भीतीनं माणसं पळाली नाहीत का? अशी झाला का बॉम्ब हल्ला? अच्छे रे. तुला म्हणजे काहीच माहीत दिसत नाही. बाकी तू मात्र तिकडे खूप बॉम्ब हल्ले पाहिले असतील नाही? वाचलास. खरंच देवाच्या मनात आपली भेट घडवायचं होतं. कोणाच्या मनात? देवाच्या नाहीतर कोणाच्या? मला हे कळे ना की इतक्या वर्षांनी भेटलेला हा माझा मित्र माझे बोलणे रेडिओवरच्या बातम्या ऐकतात तशा पद्धतीनं अर्धवट का ऐकतो? ते बस ते मरू दे. तुझं काय चाललंय सांग. चांगलं चाललंय. माझ्या मनात वास्तविक त्याला विचारायचं होतं की लग्न बिग्न केलंच की नाही रे बाबा. पण धैर्य होईल. मला त्या
तिसऱ्या रिकाम्या खुर्चीवर एकाएकी इंदू वेलणकर दिसायला लागली. खरे तर नंदाची भेट होईपर्यंत इंदूची आठवणही मला इतक्या वर्षात आली नव्हती. डोंबिवली ते मुंबई प्रवासात असल्या आठवणी कुठल्या यायला. राहतोस कुठे? मी नंदाला विचारले. ताजमध्ये. बापरे, माझ्या तोंडून चटकन उद्गार बाहेर पडले. ताजमहाल हॉटेलच्या आसपास हिंडायची सुद्धा माझी ऐपत नव्हती. का रे? भयंकर महाग आहे हॉटेल ही. दिवसाला 15-16 रुपये पडतात म्हणे. 45 रुपये एकाला. एकाला 45. हा आकडा ऐकल्यावर त्याच्या जोडीला दुसरे कोणी आहे की काय ही शंका बळावली, पण विचारायचा धीर होईना. नंदा, बाकी इतक्या वर्षात ओळख विसरला नाही, जे आश्चर्य आहे खरं. तुझ्या मनाने आम्ही म्हणजे कुठे असतोस नोकरीला? मग मी त्याला माझ्या ऑफिसचा पत्ता दिला. त्याने टेलिफोन नंबर लिहून घेतला आणि त्यानंतर मला त्याचे फोन यायला लागले. टेलिफोनवर देखील तो मला संध्याकाळी येतो, गेटपाशी उभा राहा एवढेच सांगून गाडी घेऊन येईल. मग आम्ही फिरायला जात असू. मला त्याला घरी बोलवावे असे सारखे वाटे. का कोण जाणे, त्याला माझ्या त्या डोंबिवलीच्या गचाळ बिराळात बोलवण्याची विलक्षण लाज वाटे. मी कधीच त्याला बोलवले नाही, पण नंदाने माझी ओळख ठेवली याचे कुठेतरी मला विलक्षण समाधान वाटत होते. आम्ही वारंवार भेटू लागलो आणि हळूहळू जो नंदा मला कधीच दिसला नव्हता तो दिसायला लागला. तो 5 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईने घटस्फोट घेऊन दुसऱ्या एका लक्षाधीश माणसाशी लग्न केले होते. त्याचे वडील बॅरिस्टर होते. नंदाने कळायला लागल्यापासून त्यांना कधीच शुद्धीवर असलेले पाहिले नव्हते. 5व्या वर्षी तो एका पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात गेला आणि त्यानंतर आजतागायत घर म्हणजे काय असते हे त्याने कधीच पाहिलेच नाही. त्याच्या वडिलांची प्रचंड इस्टेट होती. कितीतरी चाळी होत्या, बंगले होते, गिरणीत शेअर्स होते. एकदा आम्ही बांद्रा पॉइंटवर बसलो होतो. नंदाला ही जागा फार आवडत असे. मी काहीही न विचारता नंदा बोलू लागला. बराच वेळ तो एका पारशाच्या गोंडस पोराकडे पाहत होता. 4-5 वर्षांचा मुलगा आणि त्याचा बाप समुद्रात दगड फेकत होते. कितीतरी वेळ नंदा त्या बाप मुलांचा खेळ पाहत होता आणि एकाएकी तो बोलायला लागला. अगदी नाटकातल्या स्वगत बोलतात तसे. रेडिओ जसा श्रोत्यांची फिकीर न करता बोलतो तसा. ते बोलणे कोणालाही उद्देशून नव्हते. मी माझ्या वडिलांबरोबर इथे असेच दगड फेकायचे. तो वर बंगला दिसतो ना, तो आमचा. ते आमचं घर होतं. ते वर पाहिले, झाडीतून एका प्रासादाचे शिखर दिसत होते. पलीकडे माउंट मेरीचे चर्च देखील होते. वर जाऊया. आणि निमूटपणाने त्याच्या मागून चढण चढायला लागलो. त्या रस्त्याच्या दुतर्फा सुंदर बगीचे आहेत, आलिशान बंगले आहेत. मी मुंबईत इतकी वर्ष राहून तो भाग कधीच पाहिला नव्हता. त्या भागात हिंडायला देखील कदाचित पैसे लागतील ही भीती, त्याची माहिती मला कशाला असणार. पारशांची आणि खोजांची गुडगुडीत मुले आणि मधूनच एखादी यौवन मिरवत जाणारी फ्रॉक मधील पोरगी दिसत होती. पोरे दंगा करत उतरत होती. आम्ही दोघे चर्चच्या दिशेने वर चढत होतो. नंदा आसपास काहीतरी ओळखीच्या खुणा शोधत चालत होता. नंदा, तुला आठवतंय का रे लहानपणीचं? एका घराच्या फाटकाची पाटी पाहत तो म्हणाला, "It is there." काय ते? झोपाळा. इथे मी झोपे घेत असे. शिरीन नावाची मुलगी होती, ती आमच्या बंगल्यात यायची. लोक अजून इथे राहतात. तेवढ्यात त्या झोपाळ्याच्या दिशेने एक 4-5 वर्षांची सुंदर छोकरी धावत गेली.
तुझी शिरीनची मुलगी असेल. मला फार वेळ काव्यमय वातावरणात राहता येत नाही. नाही. कशावरून? शेवटल्या वर्षी घरी आलो, 8 वर्षांचा होतो, सुट्टीत आलो होतो. शिरीनला टायफॉइड झाला आणि ती वारली. इतकं आठवतंय तुला? टायफॉइड हा शब्द तेव्हापासून डोक्यात आहे माझ्या. त्यानंतर अनेक वर्ष मला माणूस मरताना त्याला टायफॉइड होतो असं वाटेल. पण हे बोलताना नंदा त्या झोपाळ्यावरच्या मुलीकडे टक लावून पाहत होता. त्या फॅमिलीतलीच असणार. कशावरून? तिचे डोळे आणि केस. काय फजल भाऊ फॅमिलीची ट्रेट आहे. जाऊया का आज? हा जाऊया. तुझ्या ओळखीचं कोणीतरी असेलच. आहे ना. कोण आहे? आई. आई. मी घेरी येऊन खाली कसा पडलो नाही याचे मला आश्चर्य वाटते. नंदाच्या आईने त्याच्या वडिलांशी घटस्फोट घेऊन ह्या बंगल्यात दुसरा घरोबा केला होता. पुढे चल. मग काही वेळ न बोलता आम्ही पुढे गेलो. हे आमचं घर. वरांड्यातून एक अल्सेशियन कुत्रा भुंकायला लागला. हाय गोल्डी गोल्डी असे पुकारीत एका युरोपियन बाईने त्या कुत्र्याला आवरले. पण आमच्याकडे जराशा संशयाने पाहू लागले. फार छान कुत्रा आहे तुमचा. नंदाचे सफाईदार इंग्रजी ऐकून की त्याचे ते 40शीतही न उतरलेले देखणे पण पाहून कोण काय जाणे, पण ती बाई खुश झाली आणि मग तिने 5 मिनिटे तिच्या कुत्र्याचे कौतुक केले. नंदा तेवढ्यात बाग पाहू लागला. बंगला जुन्या पद्धतीचा होता. वरांड्यात चौफेर कठडा होता आणि त्याच्या लोखंडी वेलबुट्टीवर इंग्रजी पी पी अशी अक्षरे होती. प्रधानातली ती पी होती. आता कोणाच्या मालकीचा आहे? वडिलांनी विकला मला वाटतं. वडील कुठे असतात रे तुझे? मला मौज वाटली. 20 वर्षांच्या दोस्तीत हा प्रश्न मी त्याला आपणहून आज विचारित होतो. बघायचंय. मी हो म्हणण्यापूर्वीच तो मला चर्चपाशी घेऊन गेला. त्या चर्चच्या मागल्या बाजूला ख्रिस्ती स्मशानभूमी होती. तिथे थडग्या थडग्यातून वाट काढीत मी पुढे गेलो. एका थडग्यावर त्याच्या वडिलांचे नाव होते. मुक्तिदिनाची वाट पाहत ते पडले होते. नंदा धर्माने ख्रिस्ती आहे याची मला कल्पना नव्हती. तुझा धर्म ख्रिस्ती आहे मला ठाऊक नव्हतं. माझा वडिलांचा. आपण आई वडिलांचा धर्म तोच मुलांचा नाही का? आईनं इस्लाम स्वीकारला. डॅडींनी मरताना ख्रिश्चनिटी पत्करली. त्यांनी एका अमेरिकन बाईशी लग्न केलं होतं. मला हे असह्य होऊ लागलं होतं. माझ्या एका मामे बहिणीने पोटजातीतल्या तरुणाशी लग्न केलं तेव्हा आमच्या कुटुंबात काय गजब उडाला होता. अजूनही ती आली की एखादी पराक्रमी वीरकन्या किंवा वाह्यात कुलगुरूही आल्यासारखे तिच्याकडे पाहतात. आणि इथे नंदा शांतपणे मला विजेचे झटके देत होता. नंदाच्या आईने घर सोडल्यावर त्याच्या वडिलांनी दारू प्यायला सुरुवात केली. इस्टेट कोर्ट ऑफ वॉर्ड्स कडे होती आणि नंदा वयात येईपर्यंत त्याचा सांभाळ कोर्टातली ती वृक्ष मंडळी करत होती. घर नावाच्या संस्थेचा आणि त्याचा संबंध 8व्या वर्षी कायमचा सुटला. डॅडी मला खाली खांद्यावरून घेऊन जायचे. थडग्याकडे पाहत नंदा मला म्हणाला, "He was a nice soul." हे वाक्य म्हणताना नंदानं त्या थडग्यावरून असा काही हात फिरवला की माझ्या अंगावर सरसन शहारा आला. त्या असल्या पार्श्वभूमीत वाढलेला हा नंदा माझ्याबरोबर त्या दिवशी कलईवाल्या पेन्शनच्या बोळात आला होता आणि एरंडीच्या पानाने थंडवणाऱ्या त्या वेलणकर थेरड्याने त्याचा काय विलक्षण अपमान केला होता. दिवसेंदिवस मला नंदा नावाची एक देखणी सावली वावरते असे वाटू लागले. माझे आणि त्याचे गेल्या जन्मीचे काय ऋणानुबंध होते देव जाणे. तो आठवड्यातून नेमका शनिवारी मला फोन करून बाहेर काढत असे. मी त्याच्या ताजमहालमध्ये कधीच गेलो नव्हतो. तो ऑफिसच्या दारात गाडी घेऊन यायचा. जोडीच्या कारकुनांना सोडून मी त्या गाडीत चढताना मला भारी संकोच वाटे. अनेक वेळा कचेरीत कोण हो तुमचा तो पारशी दोस्त अशी पृच्छाही झाली होती. मी कॉलेजातला जुना मित्र आहे.
या पलीकडे एक अक्षर बोललो नव्हतो. श्रावण्या, शनिवार, साईबाबा, राशी, गोत्रे, प्रबर वगैरे जपून ठेवणाऱ्या आमच्या त्या सरकारी कचेरीतल्या सोहळ्यात बांधलेल्या लोणच्याच्या बरणीसारख्या विश्वात मी नंदाची कहाणी सांगितली असती तर नंदा बसलेल्या कचेरीतल्या खुर्चीवर लोकांनी गोमूत्र शिंपडले असते. कधी कधी मी गेट पाशी गेलो नाही तर नंदा आत येईल आणि आमच्या त्या फायलीच्या ढिगाऱ्यातून, त्या लिरबिडलेल्या सेक्शन मधून त्याला बाहेर केव्हा काढतो असे मला होईल. इतक्या दिवसात मात्र मी इंदू वेलणकरचा विषय कटाक्षाने टाळला. नंदाच्या बोलण्याची, जीवनातले अंगावर शहारे आणणारा अनुभव देखील अलिप्तपणे सांगण्याची तऱ्हा मला आता परिचित झाली होती. एकदा माझ्या हातात एक मराठी कादंबरी होती. बघू, हो, फार वर्षात मी मराठी पुस्तकच पाहिलं नाही. त्याने बिगरीतली मुले वाचतात ना तसे एक एक अक्षर लावून कादंबरीचे नाव वाचले. ती ती मला म्हणाली, ती मला म्हणाली, हो आय सी, काय म्हणाली? अरे काय म्हणणार, माझं प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणाली. चांगली आहे का नॉवेल? साधारण काहीतरी वाचायला लागतं. मी उगीच बचावाचं भाषण केलं. प्रेम केलं काय? शिवी. किती बायका पाहिल्या त्याने. ती संध्याकाळ मी जन्मात विसरणार नाही. नंदा भर बॉम्ब हल्ल्यात लंडन मध्ये राहत होता. भुयारी रेल्वेच्या फलाटावर त्यावेळी माणसे जीव बचावण्यासाठी रात्रभर येऊन राहत. मृत्यूच्या जबड्यातून सुटून मुंग्यांसारखी माणसे एकमेकांना चिकटून झोपत. तेव्हा प्रत्येक क्षण हा शेवटला क्षण होता. कोणीही कोणाच्याही मिठीत त्यावेळी केवळ भय विसरण्यासाठी विसावत विलीन होत. तिथे वासनाहीन भोग होतो. भीती खेरीज दुसरी भावना जागत नव्हती. धर्म, नीती, सदाचार, पातिव्रत्य हे शब्द तेव्हा रद्द केलेल्या चलनासारखे कागदाचे कपटे होऊन गटारात पडले होते. त्यावेळी जगात ज्याला कोणी कोणी नाही असा नंदा त्या मृत्यूच्या तांडवाकडे नाटक पाहिल्यासारखा पाहत हिंडत होता. तू घाबरत नव्हतास? घाबरण्याच्या पलीकडे एक विचित्र भावना असते. घाबरण्याला देखील एक आपण जिवंत आहोत, जिवंत राहणार आहोत असा आधार असावा लागतो. पायाखाली फळी असते ना एखाद्या लाकडी पुलावर, तसं समजती काढली आणि तू अधांतरीच चालायला लागलास तर काय होईल. तसं प्रेतांच्या खचातून जात असताना पहिलं प्रेत तुडवून जाईपर्यंत भीती असते, मग काही वाटत नाही. अरे बाजूला कोणाची मांडी पडली आहे, हात उडालेला आहे, रस्त्याच्या दुतर्फा असलेली घरं जमीनदोस्त झाली, अर्धवट उभी आहे, त्यातून एखादा पलंगच घेऊन करतोय, बर्फ पडून चिखल आहे झालेला. अशा वातावरणात देखील एकदा एक लंडन युनिव्हर्सिटीचा म्हातारा प्रोफेसर, मी आणि बॉम्ब पडून उद्ध्वस्त झालेल्या समोरच्या घरातील एक तरुण मुलगी म्हणून आमचा वादविवाद चालला होता. कसला? हसू नकोस. जगात प्रेम नावाची गोष्ट आहे की नुसती आसक्ती आहे? प्रोफेसर म्हणत होता नाही प्रेम आहे. ती पोरगी म्हणत होती जगात फक्त प्रेमच आहे. तिचं प्रेम होतं एका तरुण सैनिकावर आणि तो हिंदुस्थानात होता म्हणून ती खुश होती, कारण तिला तिथं युद्ध नाही याची खात्री होती. त्याला वाघ खाईल म्हणून ती भीत होती. मला विचारित होती की तुम्हा लोकांकडे जादू असते ना, वाघ आल्यावर त्याला परत पाठवण्याची. मग मी तिला मंत्र दिला, म्हणजे तिला सांगितलं आणि म्हटलं हा लिहून पाठव तुझ्या त्या प्रियकराला. कसला मंत्र? रघुपती राघव राजाराम. तिला यांनी लिहून दिलं आणि सांगितलं की मुंबईत कुठेही वाघ दिसला की ही अक्षर मोठ्यानं म्हणायची. मुंबईत? तो मुंबईत होता म्हणायचा. बिचारी. नाही, त्या पोरीनं आपल्या जवळची शेवटली 2 चॉकलेट्स मला दिली. तू घेतलीस? मी तिला सांगितलं की
हिंदू धर्मात, हिंदुस्थानात जादू सांगणाऱ्याला अशी प्रेझेन्स घेता येत नाही. आणि ही तुझी थट्टा बॉम्ब हल्ल्यात चालू होती. काय करायचं? सुरुवातीला माणसं रडली, ओरडली. मग 15 दिवसातच कंटाळा आले. नंदा, एक विचारू, लग्न का केलं नाही? राईट? हो, केलं होतं मी लग्न. कुणाशी? आता तुला काय सांगू, एका मुलीशी. हा, असं होय. मला वाटलं इंग्लंडात फक्त मुलांचीच लग्न होतात. मग काय, मुलींशी लग्न होत नाही तर कुणाशी? अरे पण तिला काही नाव गाव, तिला नाव होतं दिल्मा, आणि गाव नव्हतं, फक्त देश होता जर्मनी. जर्मन मुलगी? तुला येते जर्मन भाषा? त्याचा अवघड. पण तिला इंग्लिश येत होतं ना? हा, मग ठीक आहे. हा, ठीक आहे. आणखी काही प्रश्न? नाही रे, रागवलास का बाबा? तुझा पुढचा प्रश्न सांग. हल्ली ती कुठे असते? हे खरंच तुला त्रास होत असेल तर नको सांगू, आपण दुसरं काहीतरी बोलू. कसला त्रास? मी बर्लिन मध्ये राहत होतो, एका जर्मन रंगाच्या फर्म मध्ये होतो. तिथं ती होती. तिथे तुमचं प्रेम जमलं? कोण जाणे, पण आम्ही लग्न केलं. ती जीव होती. मग पुढे युद्ध सुरू झालं. पुढचा प्रकार ऐकायचा नको. यक्षांना शाप असतात हे मी वाचलं होतं, पण या यक्षाला किती शाप होते. मग त्यानंतर तू लग्न नाही केलंस? अरे, लग्न लावायला भटजी, पादरी, काझी कोणीतरी जागेवर हवा ना. कोणीच नव्हतं. खूप लग्न केली मी, खूप प्रेम केली. काय काय तीच वाक्य इंग्लिश, फ्रेंच, जर्मन भाषेत बोलायची आणि ऐकायची. तुझ्या या नॉवेलमध्ये नाही येत आहे. मला त्या मराठी कादंबरीकाराची दया आली. स्वतःच्या धर्मपत्नी बरोबर एकी एक दुर्री दोन करीत हिंदू कॉलनीतल्या गल्ल्यांकडे आपल्या खिडकीतून पाहत जगणारा तो पापभिरू कादंबरीकार स्त्री जातीबद्दल लिहित होता. आणि इथे बॉम्ब हल्ल्यात वावटळीतल्या पानांसारख्या उडून आलेल्या असंख्य स्त्रियांना कल्पनातीत अवस्थेत पाहिलेला महाभाग माझ्या पुढे बसला होता. त्याची आई त्याला 5व्या वर्षी सोडून 2 घरे पलीकडे टाकून संसार करत होते. बॅरिस्टर बाप थडग्यात दारू आणि बाया मिळण्याची सोय का नाही याबद्दल मुक्ती दिनाच्या दिवशी देवाच्या उलट तपासणीला कोणत्या प्रश्नापासून सुरुवात करावी याची चिंता करीत पडला होता. नंदाने हलाहलाच्या घोटानेच जीवनाचे पहिले आचमन केले होते. कशाला तरी सदैव जपायचे एवढाच हेतू बाळगून जगणारा मी, आणि जपण्यासारखं जगात काही असतं का असा प्रश्न करणारा नंदा. देवाच्या दुनियेतली एक अजब जोडी जमली होती. नियती तरी काय काष्टे जमवते. वा. नंदा जगण्यासाठी काय उद्योग करीत होता याची मात्र मला कल्पना नव्हती. भली मोठी मोटार गाडी होती, ताजमध्ये राहायचा. कदाचित बापाची प्रचंड इस्टेट शाबूत राहिली असेल. आता मात्र आम्ही दोघेही खूप मोकळेपणानं बोलत होतो. कदाचित म्हणजे तो माझ्या बरोबर इतका वेळ का घालवतो याचे मला कोडे होते. एकदा मला तो ताजमहाल हॉटेल मधल्या आपल्या खोलीत घेऊन गेला. ते वातावरण पाहून मी जवळजवळ भेदरूनच गेलो होतो. आणि नंदा मात्र त्या वैभवात सुद्धा अलिप्तपणे संचार करत होता. आज आपल्याला बरोबर जेवायचंय. आपण तुमच्या या हॉटेलात जेवणाचा पोशाख घालावा लागतो. तू सांगितलंस ना भारत स्वतंत्र झाला म्हणून, तुझा हा वेश चालेल. अरे धोतर कुठेही चालतं. आणि त्या दिवशी प्रथम इंदू वेलणकर हा विषय निघाला.
20 वर्षांपूर्वी याच तारखेला आम्ही मोरेटोर मध्ये जेवायला गेलो होतो. माझ्या तारीख लक्षात नव्हती, नंदाच्या होती. हा योगी पुरुष भूतलाशी असला काही धागा ठेवून राहिला असेल अशी मला कल्पनाही नव्हती. मी त्यांना कॅम्प मध्ये सोडल्यानंतरचा सगळा इतिहास त्याने मला सांगितला. युद्धाच्या त्या पेटत्या खाईत त्याच्या सर्वस्वाचा असंख्य वेळा नाश झाला होता. फक्त एक गोष्ट टिकून होती, ती त्याने त्याच्या पाकिटातून काढून माझ्या पुढे ठेवली. एक फार फार जुने पत्र होते, इंदूचे त्याला आलेले पत्र. इंदूने त्यात आपले अंतःकरण मोकळे केले होते. मी पुस्तकातूनच काही प्रेमपत्रे वाचली होती. हे खरे खुरे प्रेमपत्र होते. 20 वर्षांपूर्वीची त्याच्यावर तारीख होती. ते पत्र वाचता वाचता माझ्या डोळ्यातून अश्रूची धार लागली. ए वेड्या, रडतोस काय? नंदा माझे सांत्वन करीत म्हणाला. मला एकाएकी नंदा वांद्र्याच्या समुद्रात दगड फेकणाऱ्या पोरा एवढा लहान वाटू लागला. माझ्या लहान मुलांना मी कुरवाळतो, त्यांची पाठ थोपटतो, त्यांचे मुके घेतो, तसे त्याला करावे असे वाटू लागले. पण मन स्वच्छ करायला मी काही नंदा नव्हतो. कसली कसली सभ्यतेची, शिष्टाचारांची अनेक बंधने घेऊन हिंडणारा मी एक दुबळा कारकून होतो. फक्त माझ्या डोळ्यांनी ही बंधने पाहिली नाही. शेवटी ते पत्र त्याच्या हातात देऊन मी म्हटले, नंदा, जगात देव नाही अरे. अरे जगात काहीच नाही. ज्या क्षणाला आपण श्वास घेतो ना, तेवढा क्षण असतो बघ. खिडकी बाहेरचा समुद्र मला दाखवित तो म्हणाला, तो समुद्र आहे ना, आपल्याला काय दिसतं? लाटा दिसतात, बोटी दिसतात. ते कोळी ती लहान होडी घेऊन निघालेत बघ, त्यांना काय दिसतं? मासे दिसतात फक्त. ते आणि मासे यांच्यात येणारी अडचण म्हणजे समुद्र. जीवन जीवन ज्याला म्हणतात ना, ते आपल्या आणि जन्मापासून मरणापर्यंत नुसतं असं आड येत असतं, बाकी काही नसतं. कधी ते प्रचंड लाटा होऊन येतं, वादळ होऊन येतं, कधी उगीच मठ्ठपणानं आडवं पडून राहतो. मग कंटाळा येऊ नये म्हणून आपण त्याला लेबल लावतो. प्रेम म्हणतो, बायको म्हणतो, आई म्हणतो, धर्म म्हणतो, देव म्हणतो, काय वाटेल ते म्हणतो. एरवी जीवन म्हणजे एक निरर्थक फसवी अशी वस्तू आहे, समुद्रासारखी. असं का म्हणतोस? इंदूची तुला आठवण होतेच की नाही? अरे तू कोळ्यांचं प्रचंड जाळं जेव्हा समुद्रातून काढून काढतात तेव्हा पाहिलंस का? त्या जाळ्यात अडकलेले मासे देखील तेवढ्यातल्या तेवढ्यात छोट्या मासळीला मट्ट करून लटकावतात. तू असो, इंदूने तुला नकार का रे दिला? विल्माला हिटलरच्या शिपायांनी माझ्या देखत खेचून का दिला? उंदराला सुद्धा घाबरणारी विल्मा काय हिटलरला खाणार होती? तू पाहायला हवं होतस तिला. फोटो आहे तिचा. अरे कोणाकोणाचे फोटो ठेवू नये, कशाला? मग इंदूचं पत्र का ठेवलं? खरं सांगू, एक क्षणभर नंदा स्वस्थ बसला. गाणे सुरू करण्यापूर्वी गवई नुसत्या तंबोऱ्याच्या स्वरात गुंजल्यासारखा बसतो तसा तो बसला होता. तुला आठवतंय आपण इंग्लिश ऑनर्सच्या
मुलांची एक कार्ला केव्ह सुद्धा ट्रिप गेली होती. हो, चांगलीच आठवते. मधमाशांच्या मोळाला तू दगड मारलास आणि माझ्या उठल्या होत्या. सगळ्यांना चावल्या, तोंड ही झाली होती सुजून. फक्त मी सुटलो होतो कारण मी वाटेतच बसलो होतो. एक चुकला. इंदूला नव्हत्या चावल्या. आता फोडून काढलो होतो मधमाशांनी. पुण्याला परतलो तेव्हा फ्रँकेस्टाईन सारखं तोंड झालं. स्टेशनात इंदू मला म्हणाली, आता कुठे जाणार तुम्ही? मी म्हटलं आमच्या खोलीत. पण तुमच्याकडे पाहणार कोण? विनोदानं म्हटलं तुम्ही पहा. आणि तुला ठाऊक आहे ती वेडी मुलगी घरी गेली आणि रात्री माझ्या खोलीवर आली. रात्रभर माझं डोकं मांडीवर ठेवून बसली आणि वेड्यासारखी रडत होती. कारण तिला कोणीतरी माझी आई मला सोडून पळून गेली वगैरे सांगितलं. आयुष्यात मला फक्त एका दिवसाचं बालपण मिळालं. आया आणि नानीच्या दमदाट्यात बालपण गेलं. क्वचित दाढी शुद्धीवर असते ती समुद्रावर घेऊन जायचं. पण कॉलेजमध्ये हे कोणालाच कळलं नाही. पहाटे मी तिला तिच्या घरी सोडून आलो आणि तिचा थिरडा, त्याला तिला काय सांगितलं ती जणेल. रात्रभर डोळ्याला डोळा लागून तिथं ती बसली वेडी. माझ्या तोंडाला स्मोक असला, पदरानं वारा घालीत होती. तुला काय सांगू, मी चमच्यानं चहा पाजला तिनं मला. त्या रात्री कित्येक वर्षांनी मी प्रथम रडलो आणि त्या रडण्यातून कोणालाही कधीही न सांगितलेला माझा इतिहास तिला सांगितला. नोव्हेंबर महिना होता. थंडीत कुडकुडत ती पहाटे माझ्याबरोबर चालली होती. मी माझा कोट तिला घालायला लावला. ती ऐके ना. माय गॉड, सो चाइल्डिश. काय रे? मी शपथ घातली तिला. कोणाची? माझी. पण ती वेडी म्हणाली सुटली म्हण, सुटली म्हण. हा, असं काही म्हणतात ठाऊक नव्हतं. मी म्हटलं आधी कोट घाल. ती म्हणे आधी सुटली म्हण. मी सुटली म्हणालो. मी तिला विचारलं सुटली नाही म्हटलं तर काय होतं? माणूस म्हणतो. चटकन माझ्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली माझ्या आधी मी तुला मरू देणार. म्हटलं का ग? तशी ती वेडी म्हणाली आईचं दुःख काय भयंकर असेल याची काल रात्री मला कल्पना आली. अशा चमत्कारी कल्पना होत्या तिच्या. आम्ही लग्न करणार होतो. रजिस्टर्ड दोनचा साक्षीदार आणि तिचे दुसरी साक्षीदार होणार होती. आणि लग्न झाल्यावर प्रथम मला हसशील मला, तुम्हालाही हसू येत. काय वेडी पोरं होतो आपण. ती मला नाहू घालणार होती, पीठ लावणार होती, जारीनं दूध पाजणार होती. असलं खुळं कोर्टिंग केलं असेल तर कोणी. ही वेडी ते पत्र हातात धरून नंदा म्हणाला. पण तिथेही एक हिटलर आला. काही कारण नव्हतं. इंदू त्या रात्री त्याला सांगणार होती पण तो म्हातारा हातात काठी घेऊन जागत बसला होता. मी तिला दारात सोडलं आणि मला किंचाळी ऐकू आली. मी तसाच त्याच्या घरात घुसलो. त्या रिटायर्ड एज्युकेशनल ऑफिसर इन्स्पेक्टरने तिला काठीनं मारायला सुरुवात केली होती. मी त्याच्या हातातली काठी खेचून त्याच्या तोंडात एक ठेवून दिली. आता म्हातारा कळवळून खाली पडला. हातून एक बाई धावत आली. इंदूपेक्षा थोडी मोठी असेल. ती त्या थेरड्याची तिसरी बायको. सगळी आसपासची माणसं गोळा झाली. इंदूला म्हणालो चल चल अशी चल माझ्याबरोबर. म्हातारा तरा आत गेला. झोपलेली दोन पोरं ओढत आणली, दारात टाकली. पाण्यातलं एक पोर आणून तिच्या पायाशी आदळलं आणि किंचाळून म्हणाला जा, तुझ्या शिक्षणासाठी एवढे पैसे खर्च केले म्हातारपणी
या तुझ्या भावंडांच्या पोटात 2 घास घालशील असं वाटलं होतं. सोडव त्यांना आणि जा दाराबाहेर असं म्हणून तो म्हातारा ओक्साबोक्शी रडायला लागला. इंदू नंदा म्हणून ओरडली आणि जिन्यातून वर पळत गेली. त्यानंतर तिचं एक पत्र आलं होतं. ते गेलं कुठेतरी. तू इथं आल्यानंतर भेटला नाहीस तिला? भेटावं असं वाटतं तुला? बहुधा नाही. बहुधा नाही म्हणजे तुला खरं सांगू का, मला काहीच वाटत नाही. मग तू मला कसा भेटतोस काही कळत नाही मला. कदाचित नाही भेटणार यापुढे. देवा असं करू नकोस बाबा. तू नाही भेटलास तर मी येऊन दारात उभा राहीन तुझ्या. मग आम्ही खाली त्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. एका टेबलाशी तिघांच्या जेवणाचे काटे चमचे मांडले होते. मी एकदम दचकलो. इतक्यात एखाद्या संस्थानाच्या राणीसारखी दिसणारी बाई शुभ्र पोशाखात आली. कन्नाशीच्या पुढली होती. तिने नंदाच्या कपाळाचे चुंबन घेतले. मी माझे लक्ष नाही असे दाखवीत दुसरीकडे पाहू लागलो. तेवढ्यात त्या बाईच्या चेहऱ्याकडे पाहताना डोळ्यांकडे लक्ष गेले आणि माझ्या लक्षात काहीतरी आल्यासारखे होत होते आणि नंदाचे शब्द माझ्या कानांवर पडले. माझी आई. तिसऱ्या रिकाम्या खुर्चीवर ती बसली. अजूनही शनिवारी दुपारी टेलिफोनची घंटा वाजते आणि अजूनही शनिवारी दुपारी टेलिफोनची घंटा वाजते आणि नंदा आपल्या त्या तशा आवाजात म्हणतो, फाटकापाशी उभा राहा. ती त्याची वाट पाहत फाटकापाशी उभा राहतो.